आता आज आपण क्लास 11 चा चॅप्टर 3 पाहणार आहे. ट्रिग्नोमेट्री 2 पाहणार आहे. ट्रिग्नोमेट्री 1 आपलं कंप्लीट झालं. आता पाहणार आहे ट्रिग्नोमेट्री 2. आता या ट्रिग्नोमेट्री सेकंड चॅप्टर जे आहे थर्ड नंबरचं ट्रिग्नोमेट्री, याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड अँगल दिलेले आहेत. आता कंपाऊंड अँगलचा अर्थ काय झाला तर कंपाऊंड अँगल म्हणजे दोन अँगलची सम, ट्रिग्नोमेट्रीच्या दोन अँगलची सम किंवा सबट्रॅक्शन करून जो एक फॉर्म्युला तयार होतो त्या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणणार, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला असं म्हणणार. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, जसे की सपोज आपण इथे लिहिलं, आपल्याला सपोज व्हॅल्यू काढायची आहे sin 75 डिग्रीची. मला sin 75 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण स्टँडर्ड अँगल पाहिले. स्टँडर्ड अँगल कोणते होते तर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री याच्या व्हॅल्यू आपण पाठ केल्या. पण आता आपल्याला व्हॅल्यू जी काढायची आहे ती काढायची आहे sin 75 डिग्रीची. मग 75 जो आहे तो एक स्टँडर्ड अँगल नाहीये ज्याची एक्झॅक्ट एकाच संख्येमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू निघणार नाही. मग आपल्याला 75 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपण दोन अँगलचा आधार घेणार. कोणत्या, या 75 ला आपण लिहिणार sin 30 प्लस काय लिहिणार 45. sin 30 प्लस काय लिहिणार 45. म्हणजे आपण अँगलला काय केलं तर दिलेल्या अँगलला समच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं आणि दिलेला अँगल समच्या फॉर्मॅट मध्ये लिहिला म्हणजे तो कोणता फॉर्म्युला तयार झाला, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला तयार झाला. मग इथे आपल्याला काय मिळालं तर आपल्याला मिळालं sin a प्लस b. कोणता फॉर्म्युला मिळाला, फॉर्म्युला मिळाला आपल्याला sin a प्लस b. sin a प्लस b चा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. या फॉर्म्युल्याचा हा फॉर्म्युला कोणता आहे तर कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल का म्हटलं, ज्या वेळेस एखाद्या अँगलची व्हॅल्यू काढायची असेल तर अँगलची व्हॅल्यू काढत असताना दिलेला अँगल जर सम किंवा डिफरन्सच्या फॉर्मॅट मध्ये जर लिहिला तर तो तयार झाला कंपाऊंड अँगल. मग कंपाऊंड अँगलचा पहिला जो कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे तो आहे sin a प्लस b. म्हणजे दिलेला अँगल दोन भागामध्ये डिवाइड करून तो प्लसच्या फॉर्मॅट मध्ये आपण लिहिणार. मग आपल्याला फॉर्म्युला मिळाला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला sin a प्लस b. तर sin a प्लस b ची व्हॅल्यू इक्वल येणार sin a cos b प्लस cos a sin b ला. आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार की आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, sin 75 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग sin 75 डिग्रीची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण कंपाऊंड अँगल यूज करायला लागलो sin a प्लस b. मग आपल्याला व्हॅल्यू काढायची होती कशाची, sin 75 डिग्रीची. तर 75 ची डायरेक्ट व्हॅल्यू निघणार नाही म्हणून sin 75 ला आपण दोन पार्ट मध्ये लिहिलं. 40 नाही चालणार काय 30 प्लस 45, 30 प्लस 45. आता आपल्याला sin 30 ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि cos 45 ची पण व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे आपण दिलेल्या अँगलला एका सिंपल अँगल मध्ये आपण कन्वर्ट केलं की ज्याची व्हॅल्यू आपल्याला काय आहे माहिती आहे. मग आता आपण काय करणार तर फॉर्म्युला यूज करणार. पहिले काय आहे sin a म्हणजे कोणता अँगल 30 डिग्रीचा आणि b म्हणजे कोणता अँगल 45 डिग्रीचा. मग पहिले sin a लिहायचा आहे. sin a म्हणजे कोणता अँगल sin 30 डिग्री, त्याला मल्टिप्लायला cos b आहे. cos b म्हणजे कोणता cos 45 डिग्री प्लस cos a आहे. cos a ची व्हॅल्यू काय झाली 30 डिग्री आणि त्याला मल्टिप्लायला आहे sin b. b ची व्हॅल्यू आली 45 डिग्री. आता ह्या व्हॅल्यू आपल्या पार्ट आहे कारण ह्या आपण अगोदर पार्ट केलेल्या आहेत. मला पार्ट केल्यानंतर sin 30 ची जी व्हॅल्यू आहे, sin 30 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. sin 30 ची व्हॅल्यू याला आली 1/2. त्याला मल्टिप्लायला cos 45 ची व्हॅल्यू किती मिळणार 1/√2 प्लस cos 30 ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि त्याला मल्टिप्लायला आहे sin 45 ची व्हॅल्यू किती मिळाली 1/√2. म्हणजे आपण काय केलं sin 75 ला कंपाऊंड अँगल मध्ये लिहिलं sin 30 प्लस 45. 30 प्लस 45 म्हणजे किती झाले 75. म्हणजे व्हॅल्यू काढायला लागलो आपण 75 ची, फक्त त्याला समच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं, सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर फॉर्म्युला यूज केला sin a cos b. a म्हणजे पहिला अँगल, b म्हणजे दुसरा अँगल प्लस cos a sin b. a म्हणजे पहिला अँगल, b म्हणजे दुसरा अँगल. आता हे दोन्ही अँगल लिहिले आणि याच्या व्हॅल्यू आपल्या पार्ट आहेत कारण हे स्टँडर्ड अँगल आहे ज्याच्या व्हॅल्यू एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये दिल्या आहेत. मग sin 30 ची व्हॅल्यू 1/2, cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 प्लस cos 30 ची व्हॅल्यू √3/2 आणि प्लस इंटू 1/√2 ही व्हॅल्यू आली कशाची sin 45. मग या दोन्ही मध्ये दोन ब्रॅकेट आहेत आपल्याकडे. दोन ब्रॅकेट मध्ये काय आहे मल्टिप्लाय. तर इकडे 1/√2 आहे, इकडे 1/√2 आहे. 1/√2 काय करणार आपण कॉमन घेणार. 1/√2 कॉमन घ्या
1/√2 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहिलं 1/2 प्लस √3/2. आता आपल्याला 1/√2 तर कॉमन घेतलेला आहे आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला सम करायची आहे. ब्रॅकेट मध्ये आपल्याला सम करायची आहे कशाची 1/√2 प्लस √3/2. आता याची सम करताना डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे. तर सेम आहे तर दोन्हीपैकी एकच घेऊ शकतो आपण. मग दोन्हीपैकी एकच घेतला पण वरती एक नंबर रॅशनल आहे आणि एक नंबर कसा आहे इरॅशनल आहे. याची काही सम होणार नाही. ही झाली आपल्याला व्हॅल्यू मिळाली. कशाची व्हॅल्यू मिळाली sin 75 डिग्रीची. sin 75 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली 1/√2 in bracket 1 plus square root of 3 divided by 2. म्हणजे आपण काय केलं sin 75 डिग्रीची व्हॅल्यू काढण्यासाठी 75 ला प्लसच्या फॉर्म मध्ये म्हणजे समच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं किंवा मायनसच्या फॉर्मॅट मध्ये एखाद्या अँगलला तुम्ही कन्वर्ट करून जर त्याचा फॉर्म्युला तुम्ही यूज करत असाल तर त्या फॉर्म्युलाला आपण काय म्हणणार कंपाऊंड अँगल. आणि कंपाऊंड अँगलना अशा बऱ्याचशा अँगलची आपण व्हॅल्यू काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो.